राम राम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल एटी लर्निंगवरती. आज आपण पुणे शहर पोलीस 2025-26 या प्रश्नपत्रिकेमधील गणित या विषयाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. चला पाहूया पहिला प्रश्न. एक बोट संत पाण्यात ताशी 25 किमी वेगाने जाते. त्यावेळी जर प्रवाहाचा वेग 5 किमी असेल तर प्रवाहाच्या दिशेने व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग सरासरी किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे हे पाणी असं वाहत आहे, याच्यामध्ये ही एक समजा जहाज आहे. तर संत पाण्यामध्ये जे आपली बोट आहे ही 25 किलोमीटर आवर या प्रति स्पीडनं जात आहे आणि आपल्याला प्रवाहाचा वेग आहे. प्रवाहाचा वेग जो दिलेला आहे तो आहे 5 किलोमीटरचा दिलेला आहे. तर आपल्याला प्रवाहाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने बोटीचा सरासरी वेग काढायचा आहे मित्रांनो. आता समजा हा प्रवाह असं खाली वाहत आहे. आता इथं याच्यामध्ये काय होणार, हा बोटीचा 25 किलोमीटर आणि प्रवाहाचा 5 किलोमीटर वेग जो आहे तो एकमेकांमध्ये मिसळणार आहे. म्हणजे काय, तर आपल्याला प्रवाहाच्या दिशेने जो आहे प्रवाहाच्या दिशेने जो बोटीचा वेग किती राहील मित्रांनो, तर 25 किलोमीटर हा बोटीचा राहील आणि 5 किलोमीटर याच्यामध्ये जो आहे प्रवाहाचा वेग राहणार आहे. म्हणजे किती झाला, 30 किलोमीटर जो आहे प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग राहणार आहे. आता आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काढू. तर काय करायचे आपल्याला, आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आता समजा इथं समजा आता हा प्रवाह असा वाहत आहे. आता याच्यामध्ये जी बोट आहे, आता ह्या पहिल्या कंडिशनमध्ये काय होतं, ही जी बोट होती प्रवाहाच्या दिशेने वाहत होती, त्याच्यामुळे काय झालं, ॲड झालं. परंतु आता हा प्रवाह असं खाली वाहत आहे खालच्या दिशेने आणि जी बोट आहे आपली हे इकडं वरच्या दिशेने वाहत आहे. आता इथं काय होणार, आता 25 किलोमीटर ही नॉर्मली जी आहे ते जहाजाची स्पीड आहे. आता याच्या विरोधात जात असताना जो हा प्रवाहाचा वेग हा याच्या मूळ वेगाला काही प्रमाणात तो अडथळा करेल. म्हणजे याचं 25 किलोमीटर जे आहे तो मूळ वेग होता, परंतु आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते आणि त्या प्रवाहाचा वेग किती आहे, 5 किलोमीटर. म्हणजे याच्यातले 5 किलोमीटरला तो अडथळा निर्माण होईल. म्हणजे 25 मधून 5 गेलं, किती राहिलं, 20 किलोमीटर राहील. बरोबर आहे. आता इथं प्रवाहाच्या विरुद्ध किती राहील, आता इथं आपण मगाशी इथं पाहिलेलं आहे. म्हणजे 25 - 5 बरोबर किती राहिलं, 20 किलोमीटर जे आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपला वेग राहणार आहे. आता आपल्याला गणितामध्ये विचारलेलं आहे की जो प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सरासरी काढायची. आता आपल्याला सरासरी तर माहीतच असते काय. आता इथं प्रवाहाच्या दिशेने किती आहे, 30 किलोमीटर आहे. विरुद्ध दिशेने किती आहे, 20 आहे आणि भागिले 2 हा आपल्याला सरासरी काढायचा फॉर्म्युला माहीत असेल. 30 + 20 किती झालं, 50 भागिले 2. आता इथं 2 भागाला, बेदुनी 4, बेपंचे 10. म्हणजे किती आलं, सरासरी वेग किती आला, 25 किलोमीटर आवर जे आहे ते बोटीचा सरासरी वेग राहणार आहे. पर्याय क्रमांक 1. चला पाहूया पुढील प्रश्न. ए एक काम 20 दिवसात करतो, बी तेच काम 30 दिवसात करतो आणि सी तेच काम 45 दिवसात करतो असेल तर तेच काम तिघे एकत्रितरित्या जवळपास किती दिवसात करतील. म्हणजे आपल्याला अगोदर जे आहे आपल्याला टोटल काम मानायचं आहे. ते आपण कसं मानतो, म्हणजे ए जो आहे एका दिवसात 20 काम करतो आणि बी जे आहे एका दिवसात 30 काम करतो आणि सी जो आहे एका दिवसात 45 काम करतो. आता आपल्याला यांचा लसावी काढायचा आहे. या 3 संख्येचा अगोदर आपण काय आहे लसावी काढून घेऊ. तर इथं लसावी काढायचा आहे 20, 30, 45. लसावी म्हणजे काय, सर्वात सोप्या भाषेमध्ये अशी एक संख्या असते ज्याला 20 पण, 30 पण आणि 45 पण भाग जाईल. आता जे आहे पण 90 घेऊन पाहू, 90 20 जाणार नाही. आता डबल घेऊ, तर डायरेक्ट 180 घेऊया. म्हणजे याला 20 पण भाग जाईल, 30 पण जाईल आणि 45 पण याला भाग जाणार आहे. म्हणजे त्याचा लसावी किती आला, 180. म्हणजे टोटल किती काम आहे, 180 काम आहे. आता याला 180ला भागून घ्यायचं काय, 180 भागिले 20 म्हणजे किती आले, इथं आलं 9, इथं आलं 6 आणि इथं आलं 4. म्हणजे ते एका दिवसात जो आहे तो 9 काम करेल. कोण, ए. हा याची क्षमता आलेली आहे. म्हणजे एका दिवसात 9 काम जर तो करत गेला तर एक टोटल त्याला 180 काम करायचं आहे. म्हणजे त्याला किती दिवस लागेल, 20. बीची क्षमता किती आली, 6. म्हणजे एका दिवसात तो 6 काम करेल आणि सीची क्षमता किती आली, 4. आता हे जे आहे तिघांना आपल्याला मिक्स करायचे. म्हणजे 9 + 6 + 4, 9 6 15 4 किती, 19. म्हणजे प्रत्येक दिवशी 19 काम होणार आहे. कारण आपण तिघाला जे आहे आता सेपरेट काम करवत नाही, आपण तिघांना मर्ज केलं आणि एकदाच काम करायला सांगितलं. आता आपल्याला इथं प्रश्नामध्ये जे आहे आता इथं जे आपल्याला किती काम करायचे,
टोटल 180. आता तिघे म्हणून एका दिवसात किती करतील 19, म्हणजे 180 भागिले 19. आता इथं बरोबर पहा. आता जर इथं जर 9 राहिलं असतं तर डायरेक्ट 10 भाग गेला असता. आता इथं जवळपास संख्या आपल्याला विचारलेला आहे आणि पर्यायामध्ये आपल्याला 9 आणि 11 कुठंच ऑप्शन दिलेलं नाही. तर याचं उत्तर किती राहणार आहे मित्रांनो? 10 राहणार आहे, कारण हे 10च्या थोडीशी कमी संख्या आहे, त्याच्यामुळे उत्तर याचं 10 राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. सचिन यांनी काच उद्योगात 4 लाख रुपयाची गुंतवणूक केली. 2 वर्षाच्या अखेरीस त्यांना त्या व्यवसायातून 5,20,000 रुपये मिळाले. गुंतवणुकीची रक्कम वगळता मिळालेला नफा त्यांनी 3:2 प्रमाणात अनुक्रमे मुदत ठेव व शेअर्स मध्ये गुंतवला. तर त्यांनी प्रत्येक बाबीमध्ये किती रक्कम गुंतवली आहे? आता सचिनने काय केलं, 4 लाख रुपये त्याच्याकडे मुद्दत होती. किती? 4 लाख रुपयाची मुद्दल होती. मग त्यांनी एक व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट केला. 2 वर्षानंतर त्याला काय झालं, 5,20,000 रुपये भेटले. आता त्याने अगोदर जी आहे ती रक्कम किती इन्व्हेस्ट केली होती? 4 लाख. परंतु 2 वर्षानंतर त्याला काही ना काय नफा झालेला आहे, आणि तो नफा किती झालेला आहे, म्हणजे 5,20,000 ही टोटल. ह्याच्यामध्ये काय मुद्दल प्लस नफा आहे, ह्याच्यामध्ये काय मुद्दल प्लस नफा आहे. आता या मुद्दल प्लस नफ्यामधून आपल्याला मुद्दल मायनस करून घ्यायचं, म्हणजे 5,20,000 मधून 4 लाख गेले तर त्याचा नफा किती आहे? 1,20,000. 1,20,000 आहे तो त्याचा नफा राहणार आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला जे आहे हा 1,20,000 रुपये 3:2 प्रमाणामध्ये त्यांनी मुदत ठेव व शेअर्समध्ये गुंतवलेले आहेत. म्हणजे आता हे 1,20,000 जो नफा आहे आपल्याला 3:2 प्रमाणात वाटायचे आहे. आता इथं टोटल प्रमाण किती आहे? 3:2 प्रमाण, म्हणजे आर म्हणजे रेशो म्हणून समजा. म्हणजे टोटल किती आहे प्रमाण? 5 प्रमाण आहे. आता इथं 5 रेशो बरोबर किती आहे? 1,20,000 आहे. आता एक रेशोची किंमत काढायची आहे. आता हा इकडं भागिलेमध्ये जाईल, भागिले 5. इथं पहा, 5 दूनी 10, 2 राहिलं, 5 चोक 20, आणि हे 3 शून्य जशाच तसे. म्हणजे किती झालं? एक रेशोची किंमत आलेली आहे आपल्याला, किती आलेली आहे? 24,000 रुपये आलेले आहे. तर आता आपल्याला हे 3:2 या प्रमाणात जे आहे ते वाटप करायचं आहे. 3:2 म्हणजे 24 गुणिले 3, 24 त्रिक 72, 72,000 आलं. आणि 24 गुणिले 2 किती आलं? 48,000 रुपये आले. म्हणजे 72,000 आणि 48,000 रुपये त्यांनी मुदत ठेव शेअर्समध्ये गुंतवलेले आहेत. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. चला पाहूया पुढील प्रश्न. आता इथं आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत. या संख्यामध्ये आपल्याला बहुलक काढायचा आहे. बहुलक म्हणजे अशी संख्या असतो जे आपल्याला हे रॅन्डम जी संख्या दिली आहेत 90, 55, 67, 55, याच्यामध्ये जी संख्या जास्तीत जास्त वेळेस आलेली आहे त्यालाच आपण जे आहे बहुलक म्हणत असतो. आता याच्यामध्ये काय करायचं, सर्वात सोपं जे आहे ते पर्यावरून जायचं, कारण पर्यावरून गेल्यानंतर आपल्याला आता इतक्या साऱ्या संख्या आहेत ते लवकर समजणार नाही. मग अगोदर आपण बघायचं 45 किती वेळेस घेतलेला आहे, एक पण वेळेस नाही. तर 45, 46 पण एक पण वेळेस नाही. 56 पण एक पण वेळेस नाही. आता इथं पहा 55 इथं एक वेळेस आहे, इथं 2 वेळेस आहे, आणि 3 वेळेस आहे. म्हणजे 55 ही जास्तीत जास्त संख्येचा वापर याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे याचा बहुलक किती येईल? 55. पर्याय क्रमांक 4. चला पाहूया पुढील प्रश्न. एका दुकानदाराने 15 शर्ट जे आहे 2,340 रुपयांना विकल्यास 40 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टाची आपल्याला खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. आता जे आहे तो 15 शर्ट 23,400 रुपयाला विकलेला आहे. म्हणजे प्रति शर्ट किती रुपयाला विकला असेल ते इथं आपण काढून घेऊयात. म्हणजे काय, 2,340 भागिले आपण 15 करू. 15 एक 15, 15 राहिलं 8 म्हणजे 84 झालं. 15 पाची 75, 15 पाची 75, आणि 84 मधून 75 गेलं, 9 राहिलं, म्हणजे 15 सख्खी 90. म्हणजे 156 रुपयाला जो आहे तो शर्टाची एक शर्ट आहे, हा एक शर्ट आहे, त्याची काय झाली, ही विक्री किंमत झाली. विक्री किंमत झालेली आहे. एका शर्टाची विक्री किंमत काय झाली? 156 रुपये झाली. आणि तरी पण त्याला काय झालं, 60 रुपये लॉस झाला. आता हे 15 शर्टावर जो आहे तो त्याला 60 रुपये लॉस झाला. म्हणजे एका शर्टावर किती झालं, त्याच्यासाठी काय करायचं, 60 भागिले 15, म्हणजे 15 चोक 60, म्हणजे 4 रुपये. एका शर्टावर 4 रुपये लॉस झाला. आता इथं विक्री किंमत किती आहे? 156 रुपये, आणि त्याला लॉस कितीचा झाला? 156 प्लस 4 रुपयेचा. म्हणजे त्या शर्टाची जी खरेदी किंमत किती होती? 156 प्लस 4 60, म्हणजे किती? 160. 160 जे आहे त्या शर्टाची जी आहे ती खरेदी किंमत होती. म्हणजे आपल्याला काय खरेदी किंमतच काढायची आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. आता इथं पहा, 2x बरोबर 3y बरोबर
4 झेड दिलेला आहे. अशा गणितामध्ये जे आहे आपण 1-2 पद्धतीने जे आहे उत्तर काढू शकतो. आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं, काही डोकं लावायचं नाही. आपल्याला x काढायचा राहिला तर इथं जो अंक आहे त्याला काहीच गणितामध्ये घ्यायचं नाही, फक्त 4 त्रिकम 12 या दोघाचा गुणाकार करून टाकायचं. आता इथं पहा, आपल्याला 3 वायची किंमत काढायची. आता वायची किंमत काढायची तर ह्या 3ला कन्सिडर करायचं नाही, ह्या 4 आणि 2चाच गुणाकार करायचा. 4 2 8. आता तिसरं पहा, आता या झेडची किंमत काढायची आहे, याला 4ला कन्सिडरच करायचं नाही, म्हणजे ह्याला पकडायचंच नाही, या दोघाचा गुणाकार करायचा. 3 2 6. आता इथं 2 न भाग जातो, बेसक 12, बेचोक 8, बेत्रिक 6. आता इथं बघा 6 4 असतील, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. असं हे आपण काढू शकतो. आता दुसरी जी आहे ती लसावी करून पण काढता येतं आपल्याला, आणि एक तिसरी आहे जे पर्यायाचा वापर करून पण आपण काढू शकतो. ही झाली पहिली मेथड. तर लसावी काढून तर सगळ्यांना येत असेल. आता थोडं शॉर्टमध्ये शिकवत आहे मी, त्याच्यामुळे मी लसावी काढून काय सांगणार नाही. आता आपण दुसरी पद्धत बघू, तर ती पण शॉर्टमध्येच. अगोदर आपण काय करायचं, दोघाचंच प्रमाण घ्यायचं. कशाचं? 2x बरोबर 3y. आता हा x भागिले y, हा y खाली आणायचा इकडं, हा 3 जशाच तसा, आणि हा 2 इकडे गेला, 3 2. म्हणजे x आणि y चं प्रमाण 3 2 राहिलं पाहिजे. आता इथं पहा, 3 2 पाहिजे, इथं 2 3 आहे, म्हणजे हा पर्याय राहणार नाही, हा पण राहणार नाही, हा पण राहणार नाही. आता इथं पहा, बेत्रिक 6, बे 2 4, म्हणजे 3 2 प्रमाण जे आहे पर्याय क्रमांक 1 मध्येच राहत आहे. म्हणजे आपण असं पण उत्तरापर्यंत जाऊ शकलो असतो. आणि एक तिसरी पद्धत आहे, ते लसावी काढून ते तुम्ही करू शकता. चला पाहूया पुढील प्रश्न. शरीन मरियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. अगोदर आपण इथे लिहून घेऊया. ही आहे शरीन, ही आहे मरिया. इथे काय म्हणलेलं आहे, शरीन मरियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे ही जर x असेल तर मरिया काय राहणार आहे, x+3 राहणार आहे. म्हणजे शरीन मरीनपेक्षा लास्ट आहे, सॉरी लहान आहे बोललेलं आहे, पण आपण काय केलं, मरियालाच मोठं केलं. म्हणजे आपण काय म्हणलं, मरीन शरीरापेक्षा ही मोठी आहे. आपण हे तर्क काढू शकतो याच्यामधून. आता काय म्हणलं, 2 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर. आता इथं दुसरी लाईन, इथं काय झालं, x+ हे 2 वर्षानंतर आहे, x+3. आता हे ऑलरेडीच मोठी होती, +2 वर्ष झालं, म्हणजे काय आलं, x+2, आणि काय झालं, x+5 झालं. हे फायनल समीकरण आपल्याला झालेलं आहे. आता इथं काय झालं, यांचं प्रमाण दिलेलं आहे, म्हणजे काय, x+2 भागिले x+5 बरोबर. आता यांचं प्रमाण किती आलं, यांचं वयाचं प्रमाण किती आलं, 5/6 बरोबर आहे. आता मी इकडे करतो, इकडे बघा. आता यांचा तिरकस गुणाकार करायचा, याचा याच्याशी, याचा याच्याशी. 6x 6 2 12 बरोबर. आता याचा इकडे तिरकस गुणाकार, 5x बरोबर, 5 5 25. आता इथं 6x मधून हा 5x इकडे आणूयात, म्हणजे राहिलं काय, 6x मधून 5x गेलं, फक्त x राहिलं बरोबर. आता हा आहे 12. आता हा 12 इकडं आहे, हा 12 इकडं प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे 25 मधून 12 गेले, किती राहिले, 13. x ची किंमत किती आली, 13 आली मित्रांनो. आणि इथं पहिल्या याच्यामध्येच बोललेलं हा समीकरण आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण पहिलं समीकरण हेच आहे. आता x ची किंमत किती आहे, इथं आहे 13. 13 आणि 3 प्लस किती आलं, 16. तर इथं पहा मित्रांनो, आपल्याला जे उत्तर भेटलेलं आहे ते बरोबर आहे का चूक हे व्हेरीफाय पण करू शकतो. ते म्हणजे कसं, आता इथं पहा, का म्हणले 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5/6 होईल का. आता इथं पहा, आपण काढलेलं आहे काय, 13 आणि हा 16. तर 2 वर्षानंतर, हा 2 वर्षानंतर ॲड केला, किती झालं, 15. इथे किती झालं, 18. आता बघा, आता यांचं प्रमाण 5/6 आहे का, 3 5 15, 3 संग 18, म्हणजे 5/6 आहे. म्हणजे पर्याय जे आहे बरोबर झालं, म्हणजे डबल व्हेरिफिकेशन केलं. आता इथं जर आपण समजा दुसरी संख्या घेतली असती, म्हणजे सपोज करा 15 घेतली असते आपण, तर आज हिचं वय 15 आहे, आणि जे आहे मर्याचं किती आहे, 18 आहे. आपण एक एक्झाम्पल घेतलं, समजा जर आपलं जर उत्तर चुकलं असतं, समजा 15 आलं असतं, आपण व्हेरीफाय करत आहे, तर इथं बघा 2 वर्षानंतर किती होईल याचं, आणखीन 2 वर्षानंतर याचं होईल 17, याचं होईल 20. म्हणजे प्रमाण 5/6 आलं का, कारण या दोन्ही संख्येला कुठल्या संख्येनं भाग जाणार नाही, म्हणजे उत्तर चुकणार आहे, असं पण आपण व्हेरीफाय करू शकतो. आता हे जस्ट एक एक्स्ट्रा नॉलेजसाठी मी सांगितलेलं आहे, असं पण आपण व्हेरीफाय करू शकतो. चला पाहूया पुढील प्रश्न. एक साधे पेय कारखान्यात एक यंत्र 840 बॉटल 6 तासात भरते, म्हणजे एका तासात किती भरेल, याच्यासाठी काय करायचं, 840 भागिले 6. इथं पहा, 6 1 6, 2 राहिलं, 6 चौक 24, हा 0, म्हणजे 140 जे आहे एका तासाला तिने बॉटल भरेल. आता आपल्याला 5 तासात किती भरते, म्हणजे काय करायचं, 5 गुणिले 140, म्हणजे 14 पंचेचाळीस 70, म्हणजेच काय, 700. पर्याय क्रमांक 4. चला पाहूया पुढील प्रश्न. एक आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. अगोदर डायग्राम काढायचं, जे सोपं पडून जाईल तुम्हाला, म्हणजे प्रश्नामध्ये एकदम बोललेलं काय आहे. तर अगोदर आपल्याला इथं बघा,
संचाची लांबी रुंदीपेक्षा 3 जास्त आहे. ही आहे रुंदी, ही जर x असेल तर लांबी काय राहणार आहे? x+3 हे सूत्रामध्ये प्रश्नामध्येच बोललेलं आहे. जर त्याची परिमिती 34 आहे. आता तुम्हाला माहिती आहे काय, आयताची जी परिमिती राहते, आयताची परिमिती काय राहते मित्रांनो? 2a+b राहते. आता परिमिती म्हणजे काय राहतं? आता ह्या पॉईंटपासून इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत या सगळ्यांची जी आहे ती बेरीज राहते. आता आपल्याला इथं भेटलेला आहे x+3 हा x जसाच तसा. आता हे जे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला म्हणजे काय, a+b करतो आणि त्याला आपण डायरेक्ट 2 न गुणतो, असं पण येतं आणि असं पण तुम्ही कशाही पद्धतीने करू शकता. तर आता आपल्याला परिमिती काढायची आहे. आयताची परिमिती किती दिलेली आहे आपल्याला? 34. हे अगोदरच आपल्याला प्रश्नामध्ये आयताची परिमिती दिलेली आहे. आता इथं पहा, हे सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची म्हणजे काय, हे x प्लस हा x आणि हा काय झाला x+3 आणि हा x+3, बरोबर आहे. आता इथं पहा, आपल्याला आयताची परिमिती दिलेली आहे अगोदरच 34. x हा x 2x 3x आणि हा किती झाला 4x. 4x+3 आणि 3 किती झालं 6. आता हा 6 इकडे जाईल म्हणजे 34 मधून 6 गेले, किती राहिलं 28 बरोबर 4x. आता मी इकडे करतो म्हणजे आपलं इक्वेशन काय आलं, 4x बरोबर 28. हा x जशाच तसा 28 भागिले हा राहिला 4, म्हणजे x बरोबर किती आलं 4 7 28. आहे x ची किंमत आली. आता इथे x ची किंमत किती आली 7. आता 7 आणि 3 किती झालं 10, म्हणजे हे किती झाली लांबी. हे काय आहे, x म्हणजे काय रुंदी, म्हणजे रुंदी 7 आहे आणि लांबी 10 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. क्रिकेटचा वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 2096 चौरस मीटर आहे. 4 धावांची खूण मैदानाच्या बाहेरील कडीपासून 5 मीटर आत आखण्याकरिता किती मीटर दुरी लागेल? आता इथं पायची किंमत आपल्याला गणितामध्ये दिलेली आहे, 3.14 घ्यायची आहे, 22/7 घ्यायचं नाही. आता इथं काय आहे, एक क्रिकेटचं मैदान आहे, तो वर्तुळाकार राहतो, याच्यामधून बाउंड्री लाईन राहते. ह्या बाउंड्री लाईन आता किती मीटर, 5 मीटर आत घ्यायचे आणि ह्या 5 मीटर बाउंड्री लाईनसाठी जो आहे आपल्याला एक दोरी पाहिजे, तर ती दोरी किती लागेल हे विचारलेलं आहे. आता आपल्याला जे आहे इथं वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, ते कशाचं आहे, बाहेरचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, म्हणजे या पूर्ण बाहेरचं. तर आता इथं आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय राहतं, वर्तुळाचं क्षेत्रफळ जे आहे काय राहतं, पाय आरचा वर्ग. आता इथे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, 20,096 दिलेलं आहे. आता पायची किंमत किती घ्यायची, 3.14 गुणिले आरचा वर्ग. आता इथं पहा, हा इकडं भागिलेमध्ये जाईल, म्हणजे 20,096 भागिले, आता हे पॉईंट चिन्ह उडवण्यासाठी वर 2 शून्य वाढवतो मी, बरोबर आरचा वर्ग. आता याच्यामध्ये आहे थोडी कॅल्क्युलेशन जास्तच आहे, जर सिलेक्शन पाहिजे तर कॅल्क्युलेशन तर करावंच लागेल. आता इथं पहा मित्रांनो, हे 2009 हा 314 भाग घालायचा आहे. मग आपण डायरेक्ट इथं 300 समजायचं आहे, 3 संग 18, 3 7 21, म्हणजे याच्यापेक्षा मोठे झाले, म्हणजे 7 भाग जाणार नाही. आपण कितीनं भाग घालू तर 300ला आपण 6नच भाग जातो याला, म्हणजे 314 गुणिले आपल्याला अगोदर 6 करून घ्यायचं आहे. तर इथं पहा साइन चोक इथं करतो मी, रफची कॅल्क्युलेशन इकडे करतो, म्हणजे 2009 म्हणजे 314 गुणिले 6, साइन चोक 24ला 4, हातचे आले 2, 6 1 6 2 8 आणि साइन त्रिक 18, म्हणजे किती आलं 1884. 9 मधून 4 गेलं, 9 मधून 4 गेल्यानंतर किती राहील 5, 10 मधून 8 गेलं किती राहील 2, हातचा 1 इकडं आला, 10 मधून 9 गेले किती राहील 1, हातचा इकडं आला आणि हे कॅन्सल झालं, म्हणजे किती राहिलं 125. आपण इथपर्यंत भाग घातलेला आहे. मग आता हे 6 इकडे जाईल, 1256 भागिले 314, 1256 भागिले 314. आता पाहूया याला जे आहे संख्येने भाग जातो का, म्हणजे 1256ला 314 भाग जातो का. आता इथं एकक स्थान सगळ्यात महत्वाचं किरदार निभावणार आहे. आता इथं बघा 4च्या पाड्यामध्ये 6 कधी येतो शेवटाला, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, म्हणजे 2 राहिलं, 4 चोक 16 म्हणजे 6 राहिलं, म्हणजे ह्याचा 4 पट आहे, म्हणजे 414 गुणिले 4 जर केलं तर 1256 भाग जाऊ शकतो, म्हणजे 1256ला जे आहे 4 नाही तर 314 4 भाग जात आहे. आता इथं आपण बघू शकता 4 चोक 16ला 6 चाल 1, 4 1 4 आणि 1 5, 4 त्रिक 12, 1256 बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा जो भाग गेला आपला 6, नंतर हे 6 वर गेल्यानंतर कितीनं भाग गेला 4 आणि 2 0 जशाच तसे वर, म्हणजे 6400 बरोबर हा आरचा वर्ग. आता हा कशाचा वर्ग आहे मित्रांनो, 8 8 64, म्हणजे हा 80चा वर्ग आहे. म्हणजे आरची किंमत किती आली, हा कशाचा वर्ग आहे 80चा वर्ग आहे. 6480चा वर्ग, म्हणजे आरची किंमत जी आहे ती 80 आलेला आहे. म्हणजे
या वर्तुळाच्या केंद्रापासून याची लांबी किती आलेली आहे, ही 80 आलेली आहे. परंतु आपल्याला 5 मीटर मध्ये घ्यायचं आहे, म्हणजे ह्या 80 मधून आपल्याला 5 मायनस करायचं म्हणजे किती, 75. ही आपली त्रिज्या आलेली आहे. आता त्रिज्याहून आपल्याला परीघ काढायचा आहे. परीघ म्हणजे काय राहतो, परीघ म्हणजे पूर्ण याची जी आहे याची मोजमाप राहतो. परीघ म्हणजे आपण परीघ जर काढलं याचं पूर्ण उत्तर मिळून जाईल आपल्याला. आता वर्तुळाचा परीघ काय राहतो, वर्तुळाचा जो परीघ राहतो काय राहतो, 2πr राहतो. आता इथं बरोबर 2 गुणिले पायची किंमत आपल्याला दिलेली आहे 3.14 गुणिले आर किती आहे, इथं 75 आहे. आता इथं कॅल्क्युलेशन बघा, 75 गुणिले 2 करायचं म्हणजे काय, 150 गुणिले 3.14. आता इथं पहा, हे 0 जशाच तसा, 15 चोक 60ला 0, हात चालले 6, 15 1 15, 21ला 1, हात चालले 2, 15 त्रिक 45, 45 47 म्हणजे 471. आणि हे 2 शून्य हे उडून जाणार, कारण 2 अंश सोडून आपण दशांश चिन्ह आहे इथं, त्याच्यामुळे उडून गेले ते 2 शून्य, म्हणजे किती राहिले, 471 मीटर जी आहे ती दोरी लागणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. एका दुकानात 20 किलोग्राम ज्वारी व 50 किलोग्राम गहू आहेत. सर्व धान्य पिशव्यामध्ये भरायचे आहेत. प्रत्येक पिशवीत समान वजनाचे धान्य भरायचे आहे. तर जास्तीत जास्त शब्दाला डोळे झाकून मसावी काढायची. आता इथं पहा, 20 आणि 50ची मसावी काढायची आहे आपल्याला. तर 10 न भाग जाईल, 10 दोन्ही 20, 10 5 50. आता इथं या दोन्ही संख्येला कुठल्या संख्येनं भाग जात नाही, म्हणजे याचा मसावी किती आलेला आहे, 10. 10 हा मसावी आलेला आहे. तर इथं प्रश्नामध्ये जास्तीत जास्त किती लागतील, तर 10 किलोग्रामच्या जे पिशव्या लागतील. त्याला पाहूया पुढील प्रश्न. एक स्थानकावरून बी स्थानकाकडे जाणारी 1100 मीटर लांबीची आगगाडी ताशी 50 किमी वेगाने जाते. बी स्थानकाकडून ए स्थानकाकडे जाणारी 1300 मीटरची लांबीची आगगाडी ताशी 70 किमी वेगाने जाते. तर आगगाड्या परस्परांना किती काळात ओलांडतील, हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे काय झालं मित्रांनो, इथं समजा इथून इथपर्यंत हा आहे ए, हा आहे बी. एक गाडी जात आहे, त्याची लांबी किती आहे, 1100 मीटर आहे. त्याची स्पीड किती आहे, 50 किलोमीटर आहे. ते इकडं जात आहे. आणि जे बी स्थानकावरून गाडी आहे तिची लांबी किती आहे, 1300 मीटर आहे. तिची स्पीड किती आहे, 70 आहे. ती ए स्थानकाकडे जात आहे. आता आपल्याला जे आहे याच्यामध्ये एकच फॉर्म्युला राहतो, कुठला, तर काय राहतो, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. याचाच वापर करून आपले जे आहेत सर्व गणित जे आहेत ते सुटणार आहेत. आता इथं बघा, अंतर काय, हे आहे 1100 आणि हे आहे 1300, म्हणजे टोटल अंतर किती आहे, 2400 मीटर आहे. आता याचा वेग हा आहे 50, हा आहे 70. जर समान दिशेत राहिल्यानंतर आपण वेग मायनस केला असता, परंतु विरुद्ध दिशे असल्यामुळे 50 + 70 किती झालं, 120 किलोमीटर आवरण आहे. आता हे आपण जे आहे हे तर मीटरमध्ये दिले असल्यामुळे 5/18 ना आपल्याला जे आहे या 120 म्हणजे हे मीटर आहे आपल्याला, आणि हा किलोमीटर आहे, त्याच्यामुळे जे आहे ते 5/18 आपल्याला भागावं लागेल. आता इथं पहा, गुणिले वेळ काय, एक्स आपल्याला इथं काढायचे आहे. आता इथं पहा, हा 18 मी वरती घेऊन जातो आणि इथे सुटसुटीत समीकरण लिहितो. एक्स बरोबर हे 2400 मीटर आहे गुणिले 18, हा इथं भागाकारामध्ये जाणार, म्हणजे काय, 120 गुणिले 5 बरोबर. आता इथं पहा, हा शून्य गेला, हा शून्य गेला, साईन दोन्ही 12, साईन त्रिक 18. आता हे 5 भाग गेला, 5 चोक 20, 4 राहिलं, 5 गाठी 40, म्हणजे हा पण पूर्ण गेलेला आहे. म्हणजे हा 2 राहिला आणि 48, 48 भागिले 2 म्हणजे बेदोन्ही 4, बेचोक 8, म्हणजे काय, 24 गुणिले 3, 24 त्रिक 72, म्हणजे टोटल जे आहेत 72 सेकंद हे लागत असते. त्या जे परस्पर ट्रेन एकमेकांना वळण्यासाठी जे आहेत 72 सेकंद लागणार आहेत. पर्याय क्रमांक 2. चला पाहूया पुढील प्रश्न. एक डॉक्टर एक गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम 8:30 वाजता, नंतर 9:20 वाजता करतो, तिसऱ्या वेळी 10:30 वाजता, तर चौथ्या वेळी 12 वाजता करतो. या हिशोबाने नंतरची तपासणी केव्हा करतील. पहिली तपासणी झाली 8:30, आता हे दुसरी तपासणी 9:20 झाली. याच्यामध्ये किती मिनिटाचं अंतर आहे, 50 मिनिटाचं अंतर आहे. आता इथं पहा, तिसऱ्या वेळी किती झाली, 10:30, म्हणजे 10:20 10:30 म्हणजे 70 मिनिटात झाली. पहिली तपासणी झाली 50 मिनिटांनी, दुसरी तपासणी झाली 70 मिनिटांनी. आता इथं पहा, तिसरी जी तपासणी किती झाली, म्हणजे डायरेक्ट 1.5 तासाने, म्हणजे 90 मिनिटांनी झाली. म्हणजे प्रत्येक वेळेस जे आहे 20 मिनिटाच्या नंतरच तपासणी वाढत आहे. म्हणजे इथं पण 20
मिनिटाच्या ठिकाणी तपासणी वाढत आहे, म्हणजे 90 + 20 म्हणजे किती, 110 मिनिटांनी जे आहे ती पुढची तपासणी होणार आहे. केव्हापासून, 12 वाजल्यापासून, म्हणजे 12, 1, 2, 2ला जे आहेत आता हे 10 मिनिट कम करावं लागेल, म्हणजे किती, 1:50 जे आहे हे पुढची तपासणी येणार आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. त्याला ह्या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे. तर आपण अगोदर अशा प्रश्नाचं उत्तर काढत असताना उजव्या बाजूनं संख्या लिहून घ्यायची, म्हणजे कसं, हे 2, 7, 2, 7. आता हे बघा 8, 7, 9. आता हे बघा 5, 1, 0, 3 आणि ह्या 2 इकडं कोपऱ्याला. आता यांची बेरीज करूया. 8 आणि 2 10 आणि 5 15ला, 5 हातचा आला 1, 7 आणि 7 14 हातचा, 14 आणि 2 16ला 6 हातचा आला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12ला 2 हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 7 किती, हा वरचा आहे 7, 7 आणि 4 11ला 1 हातचा आला 1, म्हणजे किती, 2 आणि 1 3, म्हणजे 31,265 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहणार आहे. आता अशा ठिकाणी हे मांडणी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती उजव्या बाजूने आपण करून घ्यायची, म्हणजे तुम्हाला जे आहे कॅल्क्युलेशन करताना अवघड जाणार नाही. चला पाहूया पुढील प्रश्न. आता इथं पहा, -1 -3 म्हणजे किती राहणार, मायनस गुणिले मायनस काय होणार, प्लस होणार, म्हणजे 3 1 3. आता आहे गुणिले -4 -3, 4 त्रिकम किती झालं, 12 झालं. मायनस मायनस हा चिन्ह उडून जाईल, कारण गुणाकाराचं चिन्ह मध्ये आहे, म्हणजे काय राहिलं, 3 गुणिले 12, 12 तरी किती आलं, 36. पर्याय क्रमांक 1. चला पाहूया पुढील प्रश्न. आता इथं पहा, 38 89 आणि गुणिले 305 करायचं आहे. असे प्रश्न जे आहेत मित्रांनो, हे गणितामध्ये वेळ खाऊ घालण्यासाठी हे दिलेले राहतात. आता जो कमी वेळात हा प्रश्नाचं उत्तर काढेल तोच खरा बाजीगर, आणि खरा सिलेक्शन आणि रिजेक्शनचा फरक असेच प्रश्न ठरवत असतात. शॉर्टमध्ये कसं करता येईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता याची जी आहे, आता आपल्याला तर माहितीच आहे, 38 89 गुणिले करून 305 करून 5 न 3 न गुणत बसून पण आपल्याला उत्तर येतं. आपण थोडीशी जे आहे वेगळ्या अप्रोचने याचं उत्तर काढू शकतो. आता इथं पहा, जर ऑप्शन जर दूर दूरचे दिले असते तर हे 300 म्हणूनच उत्तर निघालं असतं, परंतु ऑप्शन हे फार म्हणजे फार जवळचे दिलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला असं ॲझ्युम करून काढता येणार नाही. आपल्याला जे आहे फायनल उत्तरपर्यंतच काढावं लागेल. आता जे आहे हे 305 आहेत, याची मी फोड करू शकतो काय, 300 + 5 आणि या पूर्ण संख्येला जे आहे 38 89 न गुणायचं आहे. म्हणजे कसं, आता इथं पहा, अगोदर ह्या पूर्ण संख्येला 300 न गुणून घ्यायचं, आणि नंतर जे आहे हे 5 ने सेपरेट गुणून घ्यायचं, आणि ते दोघांची बेरीज करायचं, म्हणजे एकाच लाईनीमध्ये उत्तर जाईल. अगोदर आपण 38 89ला 300 न गुणवता, म्हणजे हे 2 शून्य जशाच तसे राहतील. आता इथं पहा, 9 त्रिक 27ला 7 हातचे आले 2, 8 त्रिक 24 25 26ला 6 हातचे आले 2, 8 त्रिक 24 25 26ला 6 हातचे आले परत 2, 3 त्रिक 9 9 आणि 2 किती झालं, 11 झालं. म्हणजे अगोदर आपण 300 न गुणलं, आता इथं प्लस, आता आपण डायरेक्ट 5 न गुणायचं. 9 5 45ला 5 हातचे आले 4, 8 पंचे 40 आणि 4 44ला 4 हातचे आले 4, 8 पंचे 40 40 आणि 4 44ला 4 हातचे आले परत 4, 5 त्रिक 15 आणि 4 किती आलं, सॉरी 15 आणि 3 झालं नाही, 15 आणि 4 19 हातचे 4 आले होते ना. आता यांची बेरीज करून टाकायचं सर, म्हणजे किती आलं, 5 हात 4, 7 आणि 4 11ला 1 हातचा आला 1, 10 आणि 6 16ला 6 हातचा आला 1, 6 आणि 2 8 1 1, 11 86 145, 11 86 145 हे जे आहेत हे नाहीत, फक्त एवढंच आहे. 11 86 145 म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आलं आहे. अशा प्रकारे जर केला तर लवकर आणि फास्ट होईल, कमी वेळेमध्ये होईल. मी काही जादू केलेली नाही, एक लहानसं उदाहरण देऊन समजावून सांगतो मी तुम्हाला. आता इथं समजा 104 गुणिले 2 केलं, तर आपण काय करतो, डायरेक्टली आपण डायरेक्ट गुणाकार करतो, 4 2 8 0 बे क बे, हे आपण असं काढतो, परंतु आपण याचा वापर करून काढणार आहे. म्हणजे काय, आता हे 104 आहे त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने लिहितो, म्हणजे काय, 100 + 4 आणि हे गुणिले काय करतो 2, म्हणजे आधी 100 गुणिले 2 करायचं, म्हणजे काय, 100 गुणिले 2 किती झालं, 200. आता हे प्लस, आणि जे आहे 4 गुणिले 2 करायचे, 4 2 8. आता असं बघा, 8 0 208 असं पण उत्तर आलेलं आहे. परंतु ज्यावेळेस जास्त कॅल्क्युलेशन राहतं त्यावेळेस अशा मेथडनं जर तुम्ही गेलो तर तुमचा टाइम हे वाचेल. जर सोपं असेल तर तुम्ही असं डायरेक्ट पण करू शकता. आणि जे आहे 38 89
गुणिले 305 हे आपल्याला असं पण करता येतं, 9 5 45 5 हे करायचं, परत ते गुणिले करायचं, हे बेसिकनं पण येते. परंतु जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर स्मार्ट अप्रोचनं सोडवावं लागेल मित्रांनो तुम्हाला. तर न समजत असेल तर परत एक वेळेस तुम्ही पाहू शकता. जरी पण न समजेल तर कमेंट करा, क्वेश्चन वाईज मी तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्की देईन. चला पाहूया पुढील प्रश्न. जे जे तुम्हाला समजत नाहीत तुम्ही कमेंट करू शकता. आता इथं पहा, यामध्ये एक संख्या दिलेली आहे, मध्ये 4ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. 4 कुठं आहे? इथं. म्हणजे काय? एकक, दशक, शतक, हजार. आता 1000 4 गुणिले 1000 आहे म्हणजे 10 करायचं आणि 10वर 3 शून्य द्यायचं. कारण जर 1000च्या स्थानी बघितलं, एकक, दशक, शतक, हजार, ते इथं किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. तर इथं आपण 4 गुणिले 10चा तिसरा घात करून टाकला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. आता इथं पहा, एक मोठं समीकरण दिलेलं आहे आपल्याला, सिम्प्लिफिकेशनचा हा प्रश्न आहे. आता इथं जे आहे काय करायचं पहा, इथं ए 1.43 आहे बरोबर. हे 6 1/4 हे दुसरं काही नाही, हा आहे 6.25 आहे. 6.25 आहे मायनस हा 1/5 म्हणजे काय राहतो, हा 1/5 दुसरं काही नाही 3.20 आहे, प्लस हा 0.88 जशाच तसा. आता इथं पहा मित्रांनो, हे मी कसं केलं मी इथं सांगतो. 1/4 आहे गुणिले 100 करून टाकायचं, म्हणजे काय 4 2 8 2 राहिले 4 पंचे 20 म्हणजे काय 0.25, तेच मी जशाच तसे लिहिलो. आता इथं 1/5 आहे गुणिले 100 करायचं, म्हणजे किती राहिलं 5 2 10 0 जशाच तसा, म्हणजे काय 0.20. आता मी पण तसंच केलं 3.20 प्लस 0.88. आता इथं मायनस आहे. आता इथं पहा 25 गुणिले 0.32 आहे. अगोदर नाही की दशांश चिन्ह आपल्या डोक्यातच ठेवायचं नाही, डायरेक्ट आपण 25 गुणिले 32चा गुणाकार करायचा. म्हणजे काय 25 गुणिले 32चा डायरेक्ट आपण गुणाकार करूया, म्हणजे 25 दुनी 50ला 0 हातचे आले 5, 25 त्रिक 75, 75 आणि 5 किती आले, जे हातचे राहिले होते 75 आणि 5 किती आले 80. आपण जशाच तसे लिहिलं. आता आपण दशांश चिन्ह मोजायचं, एक अंक सोडून आहे इकडे 2 सोडून आहे, म्हणजे टोटल 3 अंक सोडून आपल्या दशांश चिन्ह द्यायचे. हे कटलं हे कटलं म्हणजे किती आलं, आता इथं आलं 3 अंक सोडून आहे, म्हणजे 0.8 आलेला आहे. किती आलं 0.8 मध्ये आलेला आहे. हा पॉईंट फक्त 8 आला, म्हणजे 0.8. अशा प्रकारे जे आहे आपण याची कॅल्क्युलेशन केलेली आहे, म्हणजे हा पण कटून गेला. आता इथं पहा, आता हे मायनसचं चिन्ह आहे. अगोदर जे आहे हे आपण सोडून घेऊ. तर अगोदर जे आहे आपण प्लसची ओळखायचे फक्त, म्हणजे काय जे जे प्लस आहे ते अगोदर करून घ्यायचं. म्हणजे प्लस काय आहे 1.43 आहे. आता हा प्लसचा आहे, प्लसचा काय आहे हा 6.25 आहे, हा प्लसचा आहे. आणि आता इथं पहा प्लसचं काय 0.88 आहे, म्हणजे हा 0.88 आहे, हा 0.88 आहे. आता जे मायनसचे आहे ते वेगळे करून घ्यायचं. मायनसचं कुठला आहे, मायनस 3.20 आहे, 3.20 आहे. आणि कुठला आहे, हा आहे मायनस 0.8 आहे, काय 0.8 आहे. आता हे जे मायनसवाले आहे हे जे आहेत हे प्लसवाले आहेत, यांची बेरीज करून घ्यायची, सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. म्हणजे काय 8 आणि 5 13 आणि 3 16ला 6, हातचा आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 2 10 11, 11 आणि 4 15ला 5, हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि 1 किती आला 8, म्हणजे 8 पॉईंट किती आलं 56 आलं. आता यांची पण बेरीजच करून घ्यायची आपल्याला. 0 0 8 1 2 10ला 0, हातचा आला 1, 3 आणि किती झालं 4, 2 सोडून दशांश चिन्ह. परंतु हा का राहणार आहे मित्रांनो, हा मायनसचा 4 राहणार आहे, बरोबर आहे. आता इथं पहा, इथे किती आलं 8.56, हा 8.56 आणि हा मायनसचा आला 4. आता 8.56 मधून 4 गेलं, म्हणजे 8 मधून 4 गेले किती राहिलं 4.56 राहिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. तर चला पाहूया पुढील प्रश्न. 2 तास 17 मिनिटे 48 सेकंदात यांचे एकूण सेकंद किती. आता आपल्याला एकूण सेकंद काढायचे आहेत. तर एका मिनिटामध्ये आपल्याला माहिती आहे एका मिनिटामध्ये जे आहेत ते 60 सेकंद राहतात, बरोबर आहे. आता एका तासामध्ये किती मिनिट राहतात, एका तासामध्ये 60 मिनिट राहतात. आता आपल्याला इथे 2 तास आहे, इथे 2 तास जसं तसे लिहून घ्यायचं. आता किती किती मिनिट 60, म्हणजे 60 गुणिले 2 म्हणजे 120 मिनिट झालं. आता याच्यामध्ये किती सेकंद राहतात, एका मिनिटामध्ये 60 सेकंद, तर हा 60 सेकंद असा आपण लिहून टाकायचं. आता इथे किती म्हणलेलं आहे 17 मिनिट, 17 मिनिट याच्यामध्ये आपण काय करायचं आणि 60 गुणून टाकायचं, प्लस
हे 48 सेकंद जे आहे जशाच तसे. आता इथं पहा मित्रांनो, इथं प्लसचं चिन्ह इथं एक आहे आणि प्लसचं चिन्ह इथं एक आहे. आता इथं शेवटची संख्या जी आहे की तिने जरी आपण गुणलं तर 0च येणार आहे, 0 0. म्हणजे जे काय एकक स्थानी जे आहे ती 8 राहणार आहे. आपण ज्या पर्यायाचा वापर करून बी या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकलो असतो. म्हणजे इथं आपण डायरेक्ट म्हणू शकलं असतं काय, तर इथं जे आहे एकक स्थानी 8 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1च याचं उत्तर राहील. ही झाली स्मार्ट अप्रोच, म्हणजे सिलेक्शन का रिजेक्शन ह्या अप्रोचनंच जे आहे तुम्ही ठरवू शकतो. जर तुम्ही ह्या अप्रोचनं गेला 8 प्रश्न क्रमांक 1ला टिक केला, पुढे गेला, तुमचं उत्तर जे आहे 100% बरोबर येणार आहे. म्हणजे हे झाले सिलेक्शनवाली सोच. आता जे आहे गाडो मेथडनं पण हे उत्तर काढू शकतो. जो प्रश्नपत्रिका सेट करतो ना, तो काही ना काही जे आहे ऑप्शनमध्ये अशी हिंट देतो. जो विद्यार्थी स्मार्ट असतो तो प्रश्न वाचतो आणि बरोबर उत्तराच्या पर्यायाला टिक करतो आणि पुढे निघून जातो. त्याला आपण बेसिकनुसार जाऊया. तर इथं पहा 6 3600 6 3600 गुणिले किती झालं 2, म्हणजे किती झालं 7200 झालं इथं. आता हा प्लस, आता हा शून्य जसाच तसा, 7 सकम 42 2 हातचे आले 4, 6 1 6 4 किती झालं 10, प्लस हे 48 जशाच तसे. आता यांची सगळ्यांची बेरीज करायचं. 7200 प्लस 1020 1020 आणि प्लस किती 48. आता बघा हे 8 4 आणि 2 आलं 6, हे 2 7 आणि 1 8, बघा 82 68. म्हणजे गाढव काम करून पण उत्तर तेच आलं. आणि जो हुशार विद्यार्थी आहे तो एका ह्याच्यातूनच ओळखला असता, एकक स्थानी 8च राहणार आहे कशाही परिस्थितीमध्ये, आणि तो पर्याय क्रमांक 1च टिक केला असता. तर चला पाहूया पुढील प्रश्न. म्हणजे तुमच्या जे आहे विचाराला एक्सपांड करायचं आहे, म्हणजे थोडी बुद्धीला चालना द्यायची आहे. थोडासा विचार करून पर्याय अगोदर पाहायचे आणि पर्यायाचा वापर करून हे गणित सुटत राहतात. चला पाहूया पुढील प्रश्न. 10 वर्षापूर्वी मुलगा वडील यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 5 होते, परंतु 5 वर्षानंतर आहेत 5 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर हे एकास 2 होईल. तर त्यांच्या आजच्या वयाचे काय हे गुणोत्तर काढायचं आहे. आता इथं पहा मित्रांनो, एक शॉर्टकट मेथड आहे, त्याचा वापर करून मी तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहे. फक्त एक स्टेपमध्येच याचं उत्तर मिळून जाईल. आता अगोदर काय करायचं, 5 वर्षापूर्वी यांचं वयाचं गुणोत्तर किती होतं, एकाच 5 होतं. हा आला 1 आणि हा 5 गुणोत्तरामध्ये जशाच तसं लिहून घ्यायचं. इथं 10 वर्षापूर्वी म्हणलेलं आहे, परंतु 5 वर्षानंतर इथं हे पहा 10 वर्ष आणि हे 5, इथं पूर्वी अगोदर म्हणा, अगोदर पूर्वी म्हणा, काही करायचं नाही. या दोघांची बेरीज सरळ करून टाकायचं. म्हणजे 10 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर किती आहे, 10 आणि 5 किती झालं, इथं प्लस, इथं प्लस, इथे किती आहे, हा आहे 15 आणि हा पण आहे 15. आता 5 वर्षानंतर यांचं किती आलं, एकास 2 आहे, म्हणजे इथं एकास 2. आता इथं पहा, खरी गंमत इथून चालू होते. तर हे एवढीच एक लाईन आहे. आता इथूनच आपल्याला जे आहे ते सर्व उत्तरे भेटणार आहेत. अगोदर काय करायचं मित्रांनो, हे 5 आणि 1चा गुणाकार करायचं. 5 1 5 आणि 1 आणि 2चा, बे 1 बे, आणि या 5 मधून 2 मायनस करायचं, म्हणजे किती राहिलं 3. हे 3 बरोबर, हा 3 रेशो आला. आता काय करायचं, आता जो आहे खालचा आहे 1 आणि 2 यांची वजाबाकी करायचं. काय आपण डायरेक्ट पण असं करू शकतो, म्हणजे काय 15 दुने 30 आणि 15 1 15 या दोघांचा गुणाकार करून पण वजाबाकी करू शकतो आपण, कारण संख्या जी आहेत ती सेम आहे. असं पण करा आणि तसं पण करा, उत्तर एकच येईल. कसं बघा, 15 दुने 30 केलं आणि 15 1 15 केलं, मायनस 15 केलं, बरोबर आहे. हे 15 आहे, 30 मधून 15 गेले किती आलं 15. आणि आपण जर आहे त्या गुणोत्तरामधून 2 मधून 1 मायनस करायचं 1, आणि हा जो गुणोत्तर उरला त्याला डायरेक्ट ह्या संख्येनं गुणाकार घालायचा. म्हणजे कसं, 2 मधून 1 गेलं 1, 1 गुणिले 15 तर 15, असं पण उत्तर तेच येणार आहे. म्हणजे किती आलं 15. 3 आर बरोबर किती आलं 15. 1 आर म्हणजे एका रेषेची किंमत किती आली 5. आता जो एका रेषेची किंमत आहे ती 5 डायरेक्ट किती ठेवायचं, म्हणजे 1 गुणिले 5 किती आलं 5. 5 गुणिले 5 म्हणजे किती आहे 25 आहे. त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काढायचं आहे. आता हे जे गुणोत्तर आहे हे 10 वर्षापूर्वीचं आहे, 10 वर्षाच्या पूर्वीचं आहे. मग आजचं गुणोत्तर काढण्यासाठी ह्या 5 मध्ये 10 ॲड करावं लागेल, म्हणजे किती होईल 15, आणि या 25 मध्ये 10 ॲड करायचं, म्हणजे किती 35. आता इथं बघा 3 भाग जातो, सॉरी 5 भाग जातो, 5 तरी 15, 5 ते 35, म्हणजे 3 7, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्राणी संग्रहालयात काही हरणे बदके आहेत, त्यांच्या माना मोजल्यास एकूण 25 होतात आणि पाय मोजल्यास 76 होतात, तर त्यापैकी हरणांची संख्या काढायची आहे. आता इथं पहा, हे आहेत हरण, हे आहेत बदके. आता इथं बदक्याला किती पाय राहतात 2, हरणाला किती राहतात 4, आणि यांच्या माना जे आहेत किती आहेत, टोटल 25 माना आपल्याला दिलेल्या आहेत. तर अगोदर समजा आपण जर याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये 25च त्या टोटलच्या टोटल आपण बदकेच म्हणता, आपण ह्याच्यामध्ये हरण कन्सिडर्स करायचं नाही, तर किती पाय राहिले असते 50 पायच आपल्याला राहिले असते. परंतु इथं जे आहे हरणाला किती आहेत, हरणाला 4 पाय आहेत, म्हणजे 2 + 2 आहेत. तर इथं पहा
आपल्याला गणितामध्ये जे टोटल पाय मोजल्यास किती आहेत, हे 76 पाय टोटल मोजल्यानंतर आलेले आहेत. तर समजा आपण हरणाला पण आपण 2च पाय समजलं असतं आणि टोटल सर्वच्या सर्व हरणं आहेत असं समजलं असतं, म्हणजे 25 गुणिले 2 किती राहिले असते पाय, 50 राहिले असते. परंतु गणितामध्ये किती आहेत, 76 आहेत. म्हणजे हे 50 आपण हे 76 मधून मायनस करायचं, म्हणजे किती राहिलं, 6 मधून 0 गेलं, 0 राहिलं, 7 मधून 5 गेले, किती राहिलं, 2 राहिले. म्हणजे हे 26 पावे जे आहेत ते एक्स्ट्रा आहेत. हे एक्स्ट्रा का बरं आहेत, कारण हरणाला जे आहेत 4 पाय आहेत, 2 + 2 आहेत. आता हा 2 इथं भागिलेमध्ये आणायचा आहे, 26 भागिले 2 बरोबर बे एक बे बेत्रिक 6, म्हणजे 13 काय आहेत, हरण आहेत. म्हणजे 13 काय आहेत, हरिण आहेत, हरिण आहेत. आणि जे आहेत राहिलेले टोटल होती 25 माना, 25 मधून 13 गेलं, म्हणजे किती राहिले, 12 बदके राहणार आहेत. आता बघा हे व्हेरीफाय कसं होतं, म्हणजे 13 हरणे आहेत, 13 चोक 52 आणि 12 बदके आहेत, 12 दुनी 24, तर किती झालं, 4 आणि 2 6, 5 आणि 2 7, 76. तर टोटल किती पाया बोललेले, 76. अशा आपण शॉर्ट पद्धतीने आपण जाऊ शकतो. चला पाहूया पुढील प्रश्न. कोणत्याही 3 विषम संख्यांची बेरीज ही काय राहते मित्रांनो, तर विषमच राहते. आता कसं पहा, आता हे 1 3 हे 5. आता बघा दोन विषम संख्या मिळून काय एक समसंख्या तयार होईल, परंतु एक समसंख्या आणि एक विषम संख्या जर आली तर प्रत्येक वेळेस जी आहे ती विषम संख्याच मिळणार आहे. तर याचं पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर राहणार आहे, म्हणजे काय, विषम संख्याच नेहमीच तयार करणार आहे. तर चला, हा शेवटचा प्रश्न होता मित्रांनो. जर व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा. आणि जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 5x बरोबर 4y, तर 3x वर्ग अधिक वायचा वर्ग, 3x वर्ग मायनस वायचा वर्ग काढायचा आहे. म्हणजे 5x बरोबर काय दिलेला आहे, 4y. हा x भागिले y, हा आपण 4 इकडे आणला, नाही सॉरी, हा आपण y इकडे आणला, 4 जशाच तसं ठेवलेला आहे, आणि हा 5 आपण इकडे आणलेला आहे. म्हणजे 4 भागिले 5 x भागिले y बरोबर 4 भागिले 5, म्हणजे x ची किंमत आहे 4 आणि y ची किंमत आहे 5. तर आता आपल्याला ही जी किंमत आहे ती समीकरणामध्ये ठेवायची आहे. म्हणजे आता 3x जागी काय करायचं, आपल्याला 4 ठेवायचं आहे आणि y जागी काय करायचं, 5 ठेवायचं आहे. आता इथं पहा, 3 गुणिले x वर किती आहे, 4 वर किती आहे, 16. x ची किंमत 4 आहे, 4 वर केलं आपल्याला 16 प्लस आता y वर्ग, y ची किंमत किती आहे, 5, म्हणजे किती, 25. y आपण डायरेक्ट वर्क करून टाकलेला आहे. तर 3 गुणिले काय आलं, 16, 4 वर्ग. हा x ची किंमत आपल्याला जी आहे ती 4 होती, म्हणून आपण डायरेक्ट 4 वर्ग केला, इथं मायनसचं चिन्ह. आता इथं y वर्ग म्हणजे काय, 5, 5 वर्ग किती आहे, 25. आता इथं बघा, 16 त्रिक 48, 16 त्रिक 48 प्लस 25, 16 त्रिक 48, 48 मायनस काय, 25. आता इथं पहा, 48 प्लस 25, 8 आणि 5 13ला 3, हात चालला 1, 5 आणि 2 किती झालं, 7 भागिले 8 मधून 5 गेलं, 3 राहिलं, 4 मधून 2 गेलं, किती राहिलं, 2, म्हणजे 73 भागिले 23, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. आता इथं पहा मित्रांनो, खूपसुरतचा प्रश्न आहे. तर इथं काय केलेलं आहे, आपल्याला जे आहे जो बीजगणितामध्ये याचं जे आहे ती इक्वेशन मध्ये हा पूर्ण लपलेला आहे. आता इथं पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल, हा जो आहे हा एचा वर्ग आहे. आता इथं पहा, हा आहे तो बीचा वर्ग आहे. आता इथं काय केलेलं आहे, हा ए जशाच तसा ठेवलेला आहे आणि इथं जे आहे 2b केलेला आहे. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहीत असेल कुठला, ए प्लस बीचा वर्ग म्हणजे काय राहतो, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. आता इथं पहा, एचा वर्ग भेटलेला आहे आपल्याला, इथं बीचा वर्ग भेटलेला आहे. आता याने काय केलं, 2b याचा गुणाकार केलेला आहे. आता याच्यामध्ये काय केलं, 2bचा याने गुणाकार केलेला आहे, याचा गुणाकार केलेला नाही, ए जशाच तसा ठेवलेला आहे. इथं 2b भेटला, इथं ए भेटला, म्हणजे काय आहे, तर ए प्लस बीचा वर्ग करायचा आहे. म्हणजे 1.83 प्लस बी काय आहे, 2.07. याचा काय करायचं आहे, बेरीज करून याचा वर्ग करायचा आहे. आता इथं पहा, 1.93 प्लस 2.07, 7 आणि 3 10ला 0, हात चालला 1, 9 आणि 1 10ला 0, हात चालला 1, 2 हे 3 आणि 1 किती झालं, 4.0 झालं, म्हणजे 4चा वर्ग. 4चा वर्ग राहणार आहे मित्रांनो. 4चा वर्ग किती आहे, 4चा वर्ग आहे 16. आता इथं पहा, हे वरच्या पूर्ण याची जी किंमत आहे ती किती आलेली आहे, 16 आहे. आता चला खाली बघूया, 3.86 प्लस 4.16 म्हणजे 6 आणि 4 10ला 0, हातचा आला 1, 8 आणि हा 1 9 आणि हातचा 1 1 म्हणजे 10 झालं, 0 हातचा आला 1 म्हणजे 5 आणि 3 किती झालं, 8, 8.00 म्हणजे हे 2 0 गेले,
म्हणजे वरती किती राहिलेला आहे, वरती राहिलं 16 आणि जो खालती किती राहिलेला आहे, खालती राहिलेला आहे 8, म्हणजे बरोबर 16 भागिले 8, 8 दुनी 16. इथे किती आहे, पर्याय क्रमांक 3. याचं याचं बरोबर उत्तर राहणार आहे, म्हणजे याचं फायनल उत्तर आलं 2. चला पाहूया पुढील प्रश्न.